साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। आठवड्यानंतर जातीवाचक शिवीगाळीचा आरोप, युक्तिवाद ग्राह्य। ॲट्रॉसिटी प्रकरणातून दोघे निर्दोष। सिद्धराम अण्णा शिंदे यांना जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केली या आरोपावरून राजू सदाशिव जाधव व बंडू सदाशिव जाधव यांचे विरुद्ध भरण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी सोलापूर सत्र न्यायालयात होऊन न्यायालयाने आरोपीचे वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून दोन्ही आरोपीची निर्दोष मुक्तता केली। या खटल्याची हकीकत अशी की मोहोळ तालुक्यातील वाफळे येथील जाधव बंधू 17 नोव्हेंबर 2018 रोजी सिद्धराम शिंदे यांच्या घराजवळील शरद दाडे यांच्या पिठाच्या गिरणीच्या समोर बसलेले होते। त्यावेळी किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून जाधव बंधूंनी फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली। या आरोपावरून जाधव बंधूंविरुद्ध अॅट्रॉसिटीचा खटला न्यायालयात दाखल झाला होता। खटल्याच्या सुनावणीदरम्यान झालेल्या युक्तिवादात आरोपीचे वकील ॲडव्होकेट धनंजय माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की सदर प्रकरणी मोहोळ पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या फिर्यादीमध्ये जातीवाचक शिवीगाळ केली असा कोणताही आरोप फिर्यादीने केलेला नाही। केवळ गावच्या राजकारणामुळे तब्बल 1 आठवड्यानंतर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी हजर असलेले इतर जातीचे त्रयस्थ साक्षीदार यांची साक्ष न्यायालयात घेण्यात आलेली नाही। विलंबाचे दिलेल्या फिर्यादीवर व सरकार पक्षाच्या विसंगत पुराव्यावर विश्वास ठेवणे धोक्याचे आहे असा युक्तिवाद केला। दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीशांनी आरोपी जाधव बंधूची निर्दोष मुक्तता केली। या खटल्यात आरोपी जाधव बंधूतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने, ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट विकास मोटे, ॲडव्होकेट प्रणित जाधव, ॲडव्होकेट श्रीहरी कुरापटी, ॲडव्होकेट कुमार उघडे यांनी काम पाहिले।